भगवान बुद्धांच्या जातक कथा भाग 3 दुष्टांचा न्याय निराळाच। एका अरण्यात एक वाघ राहत होता। एके दिवशी तो शिकारीस निघाला असता त्याला वाटेत एक बकरी आढळली। तिला पाहून ही चांगली शिकार आहे असे त्याला वाटले आणि तो तेथेच दबून बसला। वाघावर नजर पडल्याबरोबरच बकरीची पाचावर धारण बसली, पण लाडीगोडीने कसे तरी त्याच्या हातून निसटून जावे असा विचार ती करून दुरूनच ती त्याला म्हणाली, वाघ मामा, आपली तब्येत कशी काय आहे? माझ्या आईनेही आपला समाचार विचारला आहे। ही लबाड बकरी मामा मामा म्हणून मला थकवावयास पाहत आहे असे जाणून वाघ तिला म्हणाला, हा दुष्ट बकरे, माझ्या शेपटीवर पाय देऊन मामा मामा म्हणून मला थकवू पाहत आहेस काय? माझ्या शेपटीवर पाय दिलेल्या प्राण्याला मी जिवंत सोडीन असे तुला कसे वाटले? बकरी म्हणाली, तू माझ्या समोर बसला असून मी थेट तुझ्या समोरून आले। असे असता तुझ्या शेपटीवर पाय दिला हे कसे संभवेल? त्यावर वाघ मोठ्या डौलाने म्हणाला, हे तुला काय ठाऊक आहे? माझे शेपूट सर्व पृथ्वीवर पसरलेले आहे आणि ते तुडवल्या वाचून एक पाऊल देखील टाकणे तुला कसे शक्य होईल? या दुष्टाला गोड बोलून वळवण्यात काही अर्थ नाही असे जाणून बकरी म्हणाली, ही गोष्ट खरी आहे। मी माझ्या आई बापाकडूनच असे ऐकत होते की खलाचे शेपूट लांब असते आणि म्हणूनच ते न दुखवण्यासाठी आकाश मार्गाने येथे आले। त्यावर वाघ गुरगुरून म्हणाला, तू जेव्हा आकाशातून उडत चालली होतीस तेव्हा तुला पाहून सगळे मृग इतस्तत पळून गेले आणि त्यामुळे मला आज उपाशी राहण्याची पाळी आली आहे। आता तुला मारून खाल्ल्या वाचून मला दुसरा मार्गच राहिला नाही। हे शब्द ऐकून बिचाऱ्या बकरीची बोबडीच वळली। वाघाने तिला तात्काळ मारून खाल्ले। म्हणजेच तात्पर्य काय तर मृदू वचनाने दुष्टाला वळवू पाहणे ही मोठी चूक आहे, कारण त्याचा न्याय काही निराळाच असतो। धन्यवाद।